जय शंभूराज मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे। आज तुम्हाला मी सांगणार आहे, जर समजा तुम्हाला व्हॉट्सअपवर एखाद्या व्यक्तीने मेसेज केला आणि तो जर मेसेज डिलीट केला आणि जर तुम्हाला तो मेसेज वाचायचा असेल तर तुम्हाला एक जबरदस्त अशी ट्रिक सांगतो। या ट्रिकच्या मदतीतून तुम्हाला कोणीही व्हॉट्सअपवर मेसेज जर सेंड केला असेल तो मेसेज आहे तो तुम्ही डायरेक्ट आहे ती कोणतीही थर्ड पार्टी ॲप न इन्स्टॉल करता ती इझिली ती वाचू शकता। कोणती सेटिंग करायचे काय सगळं काय डिटेल्स सांगतो। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। सगळ्यात पहिले सांगतो जे काही मी सेटिंग्स आहे ही सेटिंग जर केली तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुम्हाला समजा व्हॉट्सअपवर कोणीही मेसेज केला किंवा इंस्टाग्रामला सुद्धा केला किंवा टेक्स्ट मेसेज सुद्धा केला आणि समजा हे सगळे मेसेज जर तुमच्या ऑटोमॅटिक समोरच्या व्यक्तीने जर डिलीट केले हे संपूर्ण मेसेज ते तुमच्या मोबाईलमध्ये ते तुम्ही वाचू शकता। कशा पद्धतीने वाचायचे आणि 100% वर्किंग ट्रिक आहे। सगळं काय डिटेल्स मी सांगतो, डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सुद्धा एकच सेटिंग करायची आणि ती सेटिंग केल्यानंतर तुम्हाला सुद्धा तुमच्या व्हॉट्सअप इंस्टाग्राम किंवा इतर कोणत्याही सोशल मीडियावरील कोणीही मेसेज जर डिलीट केला असेल तर तिची जी हिस्ट्री सेव्ह होऊन तुम्ही तिथे मेसेज पाहू शकता। म्हणजे की तुम्हाला सुद्धा मेसेजची सुद्धा इथे हिस्ट्री सेव्ह होते। तुम्हाला सांगतो कशा पद्धतीतून तुम्ही समजा एखाद्या व्यक्तीला कसं असतं की मेसेज केल्यानंतर ते डिलीट होतात आणि त्या व्यक्तीला ते मेसेज आहेत ते वाचायचे असतात, तर त्यावेळेस तुम्ही ह्या ट्रिकचा उपयोग करू शकता। त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, समजा जर हे सेटिंग तुमचं बंद असेल आणि मी सांगितल्यानंतर ऑन केल्यानंतर तुम्हाला ते मेसेज दिसणार नाही। समजा तुमचं आधीच ते सेटिंग ऑन असेल आणि नंतर त्या व्यक्तीने जर मेसेज डिलीट केले असतील तर तुम्ही ती मेसेज वाचू शकता। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, जसं की आता मी व्हॉट्सअप असेल बघू शकता, व्हॉट्सअपमध्ये तर आतापर्यंत असं अपडेट एक पण आहे। व्हॉट्सअप ओपन केलं, 3 लाईनवर क्लिक केलं, सेटिंगमध्ये मी जातो तर येथे कुठेसुद्धा तुम्हाला तशा पद्धतीचा ऑप्शन भेटत नाही की बाबा येथे तुम्हाला अशा पद्धतीचा ऑप्शन भेटत नाही की एखाद्याने डिलीट केलेले मेसेज तुम्ही वाचू शकत नाही। पण कोणत्या पद्धतीतून वाचू शकता ते तुम्हाला मी सांगणार। जसं की इथून मी बॅक येतो त्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले ते तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जायचं आहे। ओके, सगळ्यात पहिले सेटिंगमध्ये जायचं, त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि येथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो जसं की नोटिफिकेशन, जसं की तुम्हाला माहिती असेल बघू शकता। किंवा जर समजा काही वेळेस तुम्हाला इथे ऑप्शन भेटत नाही तर सर्च बारमध्ये जाऊन तुम्ही नोटिफिकेशन आहे ते सर्च करू शकता। जसं की ते नोटिफिकेशन आहे ते मी सर्च केलं आहे। सगळ्यात पहिले सांगतो नोटिफिकेशनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये सेटिंग वेगवेगळे असतात। त्यामुळे नोटिफिकेशनवर जर जसं क्लिक केल्यानंतर माझा फोन आहे सॅमसंगचा, त्यामुळे अशा पद्धतीने सगळ्या सेटिंग्स इथे आले आहेत। तुमच्यामुळे काय होऊ शकतं, नोटिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमच्यामुळे वेगळा इंटरफेस येऊ शकतो। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, सगळ्यात पहिले समजून घ्या। ज्यावेळेस तुम्ही नोटिफिकेशनवर क्लिक करणार त्यानंतर बघू शकता इथे ॲडव्हान्स्ड सेटिंग माझ्यात आहे, तर मी ह्याच्यावर क्लिक करतो। त्यानंतर तुमच्यात काय होऊ शकतं, बरेचसे जणांच्या नोटिफिकेशनवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट नोटिफिकेशन हिस्ट्री येऊ शकतं, म्हणजे जो की हा ऑप्शन आहे 2 नंबर तुम्हाला दिसत असेल हा ऑप्शन येऊन जाईल। तर तुम्हाला काय करायचं, सर्च बारमध्ये जाऊन नोटिफिकेशन हिस्ट्री जर सर्च केलं तरी तुम्हाला तो ऑप्शन भेटून जाईल। तर नोटिफिकेशन हिस्ट्री जी काही आहे ते तुम्हाला क्लिक करून याला तुम्हाला फक्त इथून ऑन करून घ्यायचं आहे। जर तुम्ही हा ऑप्शन जर तुमचा बंद असेल आणि जर तुम्ही ह्याला ऑन केला बघू शकता, इथून मी जी काही आहे टर्न ऑफ करून घेतो। आता हा ऑप्शन बंद आहे। जर समजा आता मला इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअपला कोणीही मेसेज केल्यानंतर डिलीट केला तर तो मी वाचू शकत नाही। जर समजा मी याला ऑन केला असेल, समजा मला इंस्टाग्राम किंवा कोणते फेसबुक मला कोणत्या सोशल मीडियावर कोणीही मला मेसेज केल्यानंतर जर समजा मी नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये जाऊन बघू शकता संपूर्ण जी काही मेसेजची हिस्ट्री आहे ती ते माझी सेव्ह राहणार आहे। जसं की बघू शकता खाली गेल्यानंतर व्हॉट्सअप बघू शकता तुम्हाला दिसत असेल तर व्हॉट्सअप जी की आहे हे दिसत असेल। जर समजा मी व्हॉट्सअपवर येते जी की आहे जी की व्हॉट्सअपची येते मी जर क्लिक केल्यानंतर मला ते समजून जाईल की कोणते जी की मेसेज आहेत ते डिलीट केले ते तुम्हाला इथून दिसून जाईल। त्यानंतर तुम्ही काय करू शकता, जसं की जेव्हा मी क्लिक केलं त्यानंतर जो की मेसेज असेल तो मेसेज तुम्ही इझिली ते वाचू शकता। जो मेसेज तुमचा आहे तो डिलीट केला तो इथून इझिली ते वाचून घेऊ शकता। जसं की बघू शकता इथून जी की आहेत बरेचसेच माझे मेसेज आहेत ते अशा पद्धतीतून जी की आहेत ते म्हणजे माझे मेसेज आहेत ते मी वाचले आहे म्हणजे डिलीट केले आहेत। तर अशा पद्धती म्हणजे नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये तो मेसेज आहे तो तुमचा सेव्ह राहणार आहे। ते तुम्हाला एक लाईव्ह प्रूफसुद्धा सांगतो, जसं की आता मी व्हॉट्सअपवर गेलो, व्हॉट्सअप ओपन केलं आणि समजा व्हॉट्सअपमधून मी एक मेसेज जी की आहे इथून बघू शकता जी की अशा पद्धती हाय मेसेज सेंड केले 2-3 अशा पद्धती काही मेसेज मी सेंड केलं बघू शकता। आणि त्यानंतर मी काय केलं, हे संपूर्ण मेसेज अशा पद्धतीतून इथून जी की आहेत इथून अशा पद्धतीतून जी काही असतील मेसेज इथून डिलीट फॉर एव्हरी करून घेतो। ओके, अशा पद्धतीचे सगळे मेसेज असतील ते डिलीट फॉर एव्हरी बघू शकता अशा पद्धती जी की मेसेज डिलीट फॉर एव्हरी। ओके, येथून तर हे मेसेज आहेत संपूर्ण तुम्हाला दिसत असेल, संपूर्ण मेसेज ते इथून तर डिलीट झालेले आहेत बघू शकता येथून। ओके, तर काय करू शकता, तुम्हाला जायचं आहे इथून सेटिंगमध्ये गेल्यानंतर नोटिफिकेशन गेल्यानंतर येथे तुम्हाला बऱ्याचशा जणांना इथेच ऑप्शन भेटेल, पण सॅमसंगच्या मोबाईलमध्ये ॲडव्हान्सवर क्लिक करून तुम्हाला जावं लागणार आहे
आणि येथे तुम्हाला भेटतो नोटिफिकेशन हिस्ट्री। ज्यावेळेस नोटिफिकेशन हिस्ट्रीवर तुम्ही क्लिक करता त्यावेळेस तुमचे जे काही मेसेज समोरच्या व्यक्तींनी जर डिलीट केले असतील ते तुम्हाला मेसेज आहेत ते सगळे मेसेज येथे तुम्हाला दिसून जातील। तेव्हा तुम्ही क्लिक करून ते मेसेज आहेत ते इझिली ते वाचू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। आता काय झालं आहे, जे काही मेसेज असतील ते आपण इथून बघू शकता, जे काही ऑलरेडी डिलीट फॉर एव्हरी केलेत म्हणजे स्वतः केलेत, समोरच्या व्यक्तींनी ज्यावेळेस करेल त्यावेळेस आपल्याला ते दिसणार आहेत। जसं की इथे बघू शकता व्हॉट्सअपचा सुद्धा मला ऑप्शन आहे, येथे तुम्हाला बरेचसेच ऑप्शन जे की कोणते सोशल मीडियाचे डिलीट झाले सगळे तुम्हाला दिसून। चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये।